महायोगपीठतटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भुजतीजमस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं जयांचे केले स्मरण वय सकल विद्येचे अधिकरण तेज वंदो श्री चरणासे गुरुजी नमस्कारो आता ओम नमो जयादेविद प्रतिपाद्य जय जय संवेद्यात्मरूपा देवा तूच गणेश सकलार्थमती प्रकाशु मणी निवृत्तिदा स्वधारी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण संताजिया पदाने कधीचा विस्तार बाबा सुद्धा सुख म्हणून ज्ञानेश्वर करुणा करायला तुमच्या मुलं पाहून झालो चर्चा मी कडक बोलतो माझे पूर्वच्या नामाद्वारा रे बेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्र यजरणी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुंद मनसा स्मरामि भजे व्रजे कमंडनं समस्त पापखंडनं स्वभक्तचित्तरंजनं सदैव नन्दनन्दनं पिच्छगुच्छमस्तकं सुनाद वेणुमस्तकं अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागर नमामि कृष्ण लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती करजोळतो कधी काळी आपण असावी जवळी गावी माझ्या बाकी जर मागणी तू करजोतो कधी काळी आपण असावे जवळी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला भुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दरुशने हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे माझा केला अंगीकार 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 माझा केला माझा केला अंगीकार माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर धस्ते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या आलिया संसारा उठा विक्रा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे थे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारिंद स्वयंमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु गडगडीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कडक झालेले देवचे सुप्रसिद्ध विश्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरुदेव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेशप्रिय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 5 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला 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 विठाला
कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्यपम श्रीक्षेत्र कुंभार पिंपळगाव या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शाने मारुतीरायांच्या उपस्थितीने या ठिकाणी पावन पुनीत मंगलमय झालेलं आपलं श्रीक्षेत्र कुंभार पिंपळगाव हे गाव सालाबाद प्रमाणे चालत आलेला आपला अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्षे 23व्या वर्षाची 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली. परी माझे दैवा पारण आहे. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आयोजक तरुण मित्र मंडळ सगळ्यांच्या वतीनं आयोजक नियोजक आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं मला या ठिकाणी सेवा श्री हरिभक्तीपरायण विनायकजी भाऊ यांच्या वतीनं मला या ठिकाणी सेवा देण्यात आली. महाराष्ट्रातले सगळे गुणीजन महाराज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, महाराष्ट्रीय आहेत, त्यांचे हार्मोनियम वादक आमचे आपल्या गावातीलच चोपदार विनेकरी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार बरीचशी महाराज मंडळी असतील. त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. धकाधकीच्या धावपडीच्या कॉम्पिटिशनच्या स्पर्धात्मक युगामध्ये एवढ्या संख्येनं लोक कीर्तनाला येऊन बसले, तेही घरातले सगळे चॅनल विसरून, त्याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद. विठाला 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 विठाला. बजरंग बलीच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 23 वर्षापासून हा सोहळा सुरू आहे. 2-3 वर्षापासून सारखं आमंत्रण गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं भजनी मंडळ आयोजकांचं होतं. कथेमुळे शक्य होत नव्हतं. भाऊंनी यावर्षी मला ही संधी दिली. मारुतीरायाची तुमची सगळ्या मायबापांची सेवा करणे सद्भाग्य मला लाभतं आहे. माझं स्वतःचं सौभाग्य आहे. मायबापा हो, अभंग तुकोबारायांचा ज्यांना सांगता ते तुम्ही आपण जपीतपी संन्यासी संसारामध्ये रंजलेले गांजलेले दुःखी कष्ट झालेले जीव आहोत. परमात्मा एकटा होता, एक लहान कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवनी 21 वर्ग 8 वसू नवग्रह 10 दिक्पाल 11 रुद्र 12 आदित्य 2 अश्विनी कुमार इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी किम पुरुष नाग देवता सिद्ध चारण गंधर्व विद्याधर या समस्त जगताचा पसारा भगवंतानं जन्माला घातला. देवानं बरेच जीव जन्माला घातले. 1 पायाचे 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे 10 पायाचे बिना पायाचे भरपूर पायाचे. पण त्याने जेवढे जीव जन्माला घातले तेवढे सगळे आडवे मॉडेल जन्माला घातले. उभं मॉडेल फक्त माणसाचं आहे. सगळे आडवे आहेत. कुत्रा, बैल, म्हैस, डुक्कर, रानडुक्कर सगळे आडवे आहेत. खेदाची गोष्ट एवढीच आहे, 4 पायाचे जनावर आडवे जन्माला येतात पण कुठेच आडवे होत नाही. 4 पायाचे जनावर आडवे जन्माला येतात पण कुठेच आडवे होत नाही. माणूस उभा जन्माला येतो पण कुठे आडवा जाईन त्याचा भरोसा नाही. चांगल्या कामात जास्त आडवा जातो तो. मंदिर बांधा झाला आडवं, सप्ताह झाला आडवं, अन्नदान करा झाला आडवं. तुमची माफी मागून बोलतो, जे आडवे होतात त्यांना कापून काढावं लागतं. मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात. आडाला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा, म्हणून अजा मिळाव धरिले. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. ऐसा कर की घरावे राम, भगवंताने घरी यावं आयताला घर पुसवणे. सुंदर असा नरदेव भगवंतानं तुमच्या माझ्या ताब्यात दिलाय. मॅन इज द ग्रेट क्रिएशन ऑफ गॉड ब्रह्मा. ब्रह्मदेवाला पहाटच्या साखर झोपेमध्ये पडलेलं अत्यंत सुंदर स्वप्न, त्याचं नाव माणूस. आणि त्यातल्या त्यात आपण भारतात जन्माला आलो. जगाच्या पाठीवरती असा एकमेव देश आहे, त्याला माता म्हणतात, भारत माता. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान चुलता? अजिबात नाही. भारत भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखा राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यसारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवीसारखी देराण्या जेठाण्या नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावड्या इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला नाही. सुंदर असा नरदेह भगवंतानं तुमच्या आमच्या ताब्यात दिला, आणि त्यातल्या त्यात भारतात दिला. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. माय बापा हो, नुकताच आपण कोरोनातून सावरतोय. सावर रे म्हणा, नुकतंच. अजून तिसरीची भीती आहेच. कोरोनाने एक बऱ्याच गोष्टी शिकवून दिल्यात. आपलं कोण, परक कोण, जवळचं कोण, तोंड चोपड्या गोष्टी करणारं कोण, लबाड बोलणारं कोण, या सगळ्यांना उघडं पाडलं कोरोनाने. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. एखादी पॉझिटिव्ह झाला आणि त्याने जर नातेवाईकाला फोन केला की माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्याने फोनच स्विच ऑफ केला, 14 दिवस उघडलाच नाही. सगळ्यात जवळचं नातं होतं नवरा बायकोचं, तेही उघडं पडलं या कोरोनात.
महाराज म्हणतात शेजीची कामिना दूर राही. किती प्रेम करा. आमच्या शेजारचं जोडपं भाऊ इतका जीव होता त्यांचा एकमेकामध्ये, घास सोडून खात नव्हते. त्यांना पाहिलं की मला येवा वाटायचा. दुर्दैवानं पहिल्या लाटेमध्ये तो पॉझिटिव्ह झाला, घरी आला आणि क्वारंटाईन झाला. तेव्हा तिचं खरं प्रेम कळालं. त्या बाईनं तो घरी आल्यावर 15 फुटाचा बांबू घेतला, त्या बांबूवर ताट बांधलं, ताटावर ताट ठेवून त्याला खायला द्यायचे, म्हणजे खाऊन घेऊन देऊन दे. शेजेचे कामिना दूर राही. कोरोनाने जगणं शिकवलं. कोरोनाने सगळ्यांचं नुकसान केलं आणि कोरोनाने सगळ्यांची जिरवली, आमची सुद्धा. आमचे बरेच कंपनीत निघून गेले, पर्याय नाही, जगणं शिकवलं. सगळ्यांचं नुकसान झालं, पण शेतकऱ्यांचं नुकसान झालं 2-4-5 वर्षात भरून निघेल. व्यापाऱ्यांचं नुकसान झालं 2-4-5-10 वर्षात निघून भरून निघेल. गोरगरिबांचं, मूलमजुरी करणाऱ्यांचं, मध्यमवर्गीयांचं सगळ्यांचं नुकसान झालं, पण ते कधी 2-4-5-7 वर्षात त्याची लेवल होऊन जाईल, भरून निघेल. सगळ्यात मोठं नुकसान झालं ते या लेकरांचं शैक्षणिक नुकसान, जे कशानेच भरून येणार नाही, अजिबात नाही. आणि दुर्दैवानं या कोरोनामुळे एक गोष्ट लई वाईट घडली. जी वस्तू यांच्या हातात 10 वर्षांनंतर जाणारी होती, ती 10 वर्ष अगोदर हातात आली. ते आता बरं वाटतंय की आमचा पोरगा मोबाईल ऑपरेट करतो, पण अजून 4-5-10 वर्ष थांबा. या मोबाईलमुळे तुम्हाला प्रत्येक गल्लीमध्ये 7-8 येडे लोक सापडतील. त्याचे अति सर्वत्र वर्जते. अनेक गोष्टी शिकवून गेल्या, कुठेतरी आम्ही सावरतोय. भगवत नामची चा पगडा ज्यांच्यावरती होता, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, या भावनेनं जे जगले त्यांची सरली अर्जार. विठाला 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 विठाला. सुंदर नरदेह देवान दिला. या नरदेहाची किंमत काहींना कळाली, मिळाला नाही, काहींना मिळाला, कळाला नाही, काहींना कळालाही नाही, मिळाला नाही. या नरदेहाची किंमत देवांना कळाली. स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी भावा जन्म. देवांना कळाला, मिळाला नाही. पशुपक्ष्यांना नरदेह कळालाही नाही, मिळालाही नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोगवती. जनावरांचं जाऊ द्या, माणसांनाही देह कळाला नाही. लोक म्हणते मला 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली, तुम्ही कुठे कथा कीर्तन घेऊन बसले हो? काय गरज आहे महाराज कथा कीर्तन भागवत रामायणाची? या ठिकाणी आम्ही मंगळावरती पाणी का तपास करतोय, आम्ही चंद्रावरती राहण्याची व्यवस्था होईल का याचे शोध घेतोय, आणि तुम्ही कुठेही बुरसटलेले विचार या ठिकाणी घेऊन बसलेत. खऱ्या अर्थानं परमार्थाची अध्यात्माची गरज आज आहे. पशु का होत पण या नरका कचून होय, नरकुच करणी करे तो नरका नारायण होय. अशाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिलेला असे. नराचा नारायण, मानवाचा माधव होण्याकरता भगवंतानं तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलं. कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज कुत्र्या मांजरांना नाही, नाहीतर काय थोडी खंती ते न करा होणे गाढव पुत्र. कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज कुत्र्यांना नाही, माणसांनाच आहे. कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो, मरताना कुत्रा म्हणूनच मरतो. त्याच्यामुळे कुत्र्याला कीर्तनाची गरज नाही. माणूस माणूस म्हणून जन्माला येतो, माणसासारखं त्याने वागावून माणसासारखं मरावं, हाच एक उद्देश त्या ठिकाणी माणसाच्या जीवनाचा आहे. मला सांगा, तुमच्या गावात एखादी कुत्र माणसाच्या मौतीने मेलं का हो? कुत्र माणसाच्या मौतीने मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नये म्हणून तर कीर्तन आहे.
डुकराला कीर्तनाची गरज नाही. डुक्कर गटारात लोडतं, घाणीत भरतं, अंग घाणीनं माखलेलं असतं. त्याने समोर पाहिलं बाबा त्या ठिकाणी बंगला आहे चांगला, खाली गालीच्या बाजूला सोफासाठी वरतून POP, 1.5 टनाचा AC घरात फॉग मारलेला आहे आणि ते डुक्कर गटारातून निघलं भरलेलं आणि कोणाच्या बंगल्यात जाऊन लोळलं. असं कधी झालं का? त्याला माहिती देवानं जर माझी व्यवस्था गटारात लोळायची केली आहे तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं? गटारात लोळणार डुक्कर कोणाच्याच बंगल्यात जाऊन लोळत नाही. पण असे बरेच बंगल्यावाले त्यांनी तसं लोळू नये म्हणून तर सप्ताय विठाला 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 चाले हे शरीर कोणाचे असत्य. मी एका पुराणाला म्हणलं काय चाले हे शरीर, तो म्हणे पायाचे असत्य. शरीर जर पायाच्या सत्यानं चाललं असतं मग प्रेत का चालत नाही? आणि प्रेत जर चाललं असतं तर प्रेतानं खांदेकरांना सांगितलं असतं पोरो तुमच्या तब्येती काही बरोबर नाही, तुम्ही असे डांबरी रोड नाही या, मी तुम्हाला असा शॉर्टकट पत्रा शेळमध्ये भेटतो. एक पोरगं सायकल शिकलं. सायकल असो मोटरसायकल असो माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो का अजून दुसरं काही असो समजून घ्यायचं चला. माणूस पडल्याशिवाय पोरगं सायकल चालायचं, गल्लीतून गावात गेलं समोरून त्याने गर्दी येताना पाहिली, प्रेत यात्रा होती. रघुपती राघव राजा रामपती तर पावण सीता. पोरगं घाबरलं भांबलं, ब्रेक मारा पॅडल जाऊ की हँडल फाकाव, काही सुचलं नाही. जसं गेलं तसं मळ्याले जाऊन धडकलं. मळ खाली पडलं, खांदेकरी बाजूला पडली, ते पोरगं खाली पडलं, गुडी गेला, सायकल लागली. लोक बोलायला मूर्ख बावडट, तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा मधला, तुला कॉमन सेन्स आहे का? तुम्हाला शांत बसा. अरे म्हणलं गदाड्या तुला कळतं का? तो म्हणला गपची बसा. जो खाली पडला तो एक शब्द बोलत नाहीये. मला तेच म्हणायचंय, जो पडतो तो एक शब्द बोलत नाही, बाकीचे काब्र गावात धिंगाणा घालता, मला तेच कळत नाही. पडणारा पडला सायकलून विठाल विठाला 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 देवांना कळाला मिळाला नाही, पशुपक्ष्यांना नरदेह कळालाही नाही मिळालाही नाही. तुम्हा मला नरदेह मिळाला पण कळाला अजिबात नाही. कळाला असता गळ्यात पवित्र तुळशीची माळ असते, पंढरपूरची वारी असते, ज्ञानोबा तुकोबरायांचं चिंतन असतं. सगळ्यांना माणसाचे शरीर आहेत पण सगळेच माणसं असतील याची गॅरंटी देता येत नाही. जसं डेमोक्रेसी फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल, लोकांकडे लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागलं पाहिजे त्याचं नाव माणुसकी, आणि ती फक्त कीर्तनात शिकवल्या जाते. मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात. कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जे ते नावाचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तन चांग होय अंग संसाराच्या अंगी अवघीच व्यसमी आम्ही कीर्तने शुद्ध झालो. ब्रह्मीभूत काय होतं से कीर्तनी, कलियुगा माझी करावे कीर्तन. नाचो कीर्तनाचे किती प्रमाण देऊ तुम्हाला, पण कीर्तनकार सांगून संपले तरी लोकांमध्ये बदल होईल असं वाटत नाही. कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार बेंबीच्या देठापासून सांगता कोंबडे बकरे खाऊ नका, मांसाहार करू नका, लोक ऐकते नाही. तेव्हा भगवंताने विचार केला कितना पाप है जगत में अंदाज के बाहर, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. म्हणून देवानं कोंबड्यांवरती आणला बर्ड फ्लू. कोंबड्यांनी तातडीची बैठक बोलली, इमर्जन्सी मीटिंग. त्याच्याकडे माणसं हो, तुम्हाला कथाकार, कीर्तनकार, भागवतकार, प्रवचनकार सांगत होते आम्हाला खाऊ नका, तुम्ही ऐकलं नाही. आता तुमच्यावरती गंडंतर यायला लागलं, तुम्ही आमच्या मुंडक्या म्हणून मातीत दाबायला लागले काय, म्हणून आम्ही तुम्हाला मरताना शाप देतो की जा तुमची कमरेपासून पाय ढिले पडतील, चिकनगुनिया होईल. टीट फॉर टॅट, जशास केले कर्म झाले उपजले मेले. कर्माची गती देवाच्या बापाला चुकली नाही, आपल्या बापाला चुकेल का? देवाचा बाप राजा दशरथ ब्राह्मणाचं 16 वर्षाचं पोरगं इनडायरेक्ट मारलं गेलं होतं. देवाचा बाप होता, देवाने थोडीफार फॅसिलिटी दिली असती. देवाचा ऑडिट तपासायला कोणीच नव्हतं का? देवाच्या माहिती कोणी ईडी लावली असती? कुठे लोकांना माहिती होती ईडी सीडी? आमच्या जळगाव जिल्ह्यामुळे माहिती झाली. आतापर्यंत लोकांना एकच माहिती होतं, बिर्डी आणि सासूरवाडी, याच्या पलीकडे काय माहिती होतं? एखाद्यानं म्हटलं मी लय धार्मिक होतो, मी लय सात्विक होतो, मी लय दान धर्म केला. यमराजाने सांगितलं तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. याने यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यमराज म्हणला माझा गैरसमज होतोय. म्हणले हो. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ, दाखव याला त्याचा व्हिडिओ. तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट होणार आहे ना, चुकणार नाही ते. लय लोक म्हणता महाराज आमचं देव कधी तिकीट फाडेन. बरं तिकीट फाडेन तुमचं. गल्लीतले लग्न मोडले ना तुम्ही, चुकत नाही. पूर्ण हिशोब इथेच द्यायचा आहे. ज्यांना डॉक्टर व्हायचं त्यांच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, ज्यांना वकील व्हायचं त्यांच्याकरता लॉ कॉलेज आहे, ज्यांना इंजिनियर व्हायचं त्यांच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ज्यांना मास्टर व्हायचं त्यांच्याकरता BSc BEd आहे. पण ज्यांना माणसं बनायचे असतील त्यांच्याकरता कीर्तन हा कारखाना आहे. चालला रे लय अर्जंट आहे. त्यांचाही दोष नाही, 2 वर्षापासून शाळा बंद आहे. ते जाम झाले घरी, त्यांच्यापेक्षा मायबाप जास्त जाम झालेत. हे लेकरं अर्ध्याच घंट्यात कीर्तनकाराची मेमरी हँग करून टाकतात.
यांना मास्तर 8-8 घंटे शाळेत कसं काय वागवतात. त्याच्यामुळे बरेच मास्तर संध्याकाळी 90 मारतात. आपण उगीच मास्तरांना दोष देतो की मास्तर नाही हो लेकरच परेशान करतात. विठाल विठाल विठाला 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 एकता आयुष्य कमी आहे. दुर्लभ मानुष्य देह देही नाम क्षण भंगुरहा. नरदेह दुर्लभ जाणा 100 वर्षाच्या गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. 100 वर्षाचं आयुष्य 50 वर्ष झोपेत गेले. 25 वर्ष रिकामे कबाडे करण्यात गेले. काय भजनाशी उरले ते पाहिगा. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धी रात्री खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनाशी उरले ते पाहिगा. 100 वर्षाचं आयुष्य. आता तर माणसाला फक्त 55 वर्षाचं आयुष्य शिल्लक आहे. येणाऱ्या 40 वर्षात माणूस फक्त 30 वर्ष जगणार आहे. आणि इथून पुढच्या 5 वर्षात फक्त माळकरीच जित्ते राहणार आहेत. देवानं बिना माळकऱ्यांचा जिआर काढला. जिआर आणि त्याची अंमलबजावणी वुहान पासून केली आहे. विठाला 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 कल्पना करा बरं. गुजरातच्या अरबी समुद्राने कधी ठरवलं की मला बंगालच्या उपसागराला भेटायला जायचंय. व्याया कुंभार पिंपळगाव मार्गे. अपना क्या होगा जब तक है जिंदगी फुर्सत न मिलेगी काम से. कुछ वक्त ऐसा निकालो प्यार कर लो भगवान से. आएगा जब रे भुलावा हरि का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगी नोटिस तो जमानत ना होगी. पूछेगा हकीम तो तुम क्या कहोगे. आए मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा. काया कुटी खाली करना पड़ेगा. 100 वर्षाचं आयुष्य शास्त्रकार वर्णन करतात. 10 खेळण्यात गमवले 20 लग्न लागले. 30 वेल वाढला शेवटी अधोगतीला गेला. 40 असे तसे पशुपरी कष्ट करीत असे. 50 तो तरती कळा शेवटी अधोगतीला गेला. 60 बुद्धी हरपली 70 दृष्टी खुंटली. 80 खाटी चिटकला शेवटी अधोगतीला गेला. 90 म्हणे भगवंता तुला कोठे शोधू रे आता. 100 बुडा हरपला शेवटी अधोगतीला गेला. 10 खेळण्यात गमवले. प्रत्येकाचे 10 वर्ष खेळण्यात जातात. माणूस डायरेक्ट मोठा होतो का. इकडे काय पद्धत आहे ना. म्हणजे जनरली 10 वर्ष खेळण्यातच जातात. पूर्वीची खेळही चांगले ते. वेटी दांडू चंडू लगोरी नानापरी खेळ मांडियाला यमुनेच्या घरी. वेटी दांडू चंडू लगोरी हमामा होतो सुरबारमी लपंडाव हे खेळ भगवान त्या काळात खेळले. पूर्वीचे खेळ मर्दानी होते मैदानी होते. शरीराचे जस नाही स्नायू पिळदार व्हायचे. आता विचित्रच खेळ आला 2020. पहिल्याच सामन्यामध्ये लाच घातली नालायकांनी. 10 खेळण्यात गमवले 20 लग्न लागले. बाप म्हणतो बेटा माझा जोडा तुला व्हायला लागला. तू माझ्या बरोबरीचा झाला कानाबरोबरीचा झाला डोक्याबरोबरीचा झाला. मला असं वाटतं 5चे 25 हो यल मांडवावर जाऊ आणि तोच येल्याच्या डोक्यावर येऊन पडो. काही यल वाढवता यलच वाढला आणि तुमचा आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. 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 उठा उठा जागा पाठी भयाल मोठे. पंढरी वारुनी तुझा धावलाई कोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वारुनी तुझा धावलाई कोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसनात गेला. देखत देखत ना तो पण तो बी तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचूनी दुजा ठाव नाही कोठे. एका सदग्रस्ताने ऐकलं. देहूला गेला महाराज भंडाऱ्यावर होते. हा भंडाऱ्यावर गेला महाराज शिडेवर चिंतन करत होते. याने चरणावरती नतमस्तक डोकं टेकवलं. महाराजांनी विचारलं कोण तू. म्हणले या संसारात रंजलेला एक दुःखी जीव. काय पाहिजे. महाराज म्हणले मी तुमच्याकडे सुखाच्या अभिलाषा बाळगून आलो. मला सुख पाहिजे. तुकोबराय म्हणतात भल्या माणसा तुझा रॉंग नंबर लागला. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी होईते. जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारी मना तूच शोधून पाय. समर्थ म्हणतात या जगामध्ये सुखी कोण आहे. सांगणारा सुखी का ऐकणारे सुखी. हो सुखी कोण सुखी. मला सुख असतं तर मी इतक्या दूर आलोच नसतो. तुम्हाला सुख असतं तुम्ही घरदार सोडून इथे येऊन बसलेच नसते. ज्यांना सुख पाहिजे ते इथे आले आणि जे प्युअर सुखी आहे ते घरीच झोपले.
दुःख बांधवळी या संसार सुखाचा विचार नाही कोटी संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोटी रात्रंदिवस तळमळ ज्ञानोबा सांग अगा विषाचे कांदे वाटोनी जो रस घेई जे पिडोनी तया नाव अमृत ठेवूनी जैसे अमर होणे तैसे मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाचे श्रवणी कैसे सुख निद्रांथृणी इंगळाच्या माऊली म्हणतात संसारामध्ये अजिबात सुख नाही. माझी गुरु माऊली मला फार गोड दृष्टांत द्यायचे. बघा संसार कसा आहे. नुकतं लग्न झालं आणि जोडपं दर्शनाला गडावर गेलं. गडावरतून घरी आले पत्नीनं मालकाला गाठलं. म्हणले हो अय काय म्हणले सांगा तुमचा माझ्यात किती जीव. म्हणले नाही सांगतायत. म्हणले सांगा किती प्रेम करता. हा म्हणला सागर में नहीं पानी इतना चांद तोडकी लावूंगा आणि चांदणी तोडकी लावूंगा. एक नंबरचा डुप्लिकेट पण आहे. जे चांदण्या तोडायला गेले ते पुन्हा परत आलेच नाहीत आणि जे आले ते हातपाय मोडून घरी बसलेत. मग जो म्हणतो ना मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही लब्बाड. इथे कोणीच कोणासाठी जगत नाही. ते पान तुम्ही साखरपुड्याला कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले. हॅलो हॅलो जेवली का. तिच्या बापाच्या घरी खायला भेटत नाही तिला. हॅलो माझं की नाही चित्त लागत नाही. मग मरून जा. जगू नको तू नाशेल कांदा. आणि आता जे राहिले ते राहिलेच. सध्या बरं आहे आपलं इकडून तिकडून भागतं. चंद्रपूर भंडारा गडचिरोली नागपूर. मग तिथला स्टॉक संपल्यावर मग लडकिया ना होती तो क्या होता. दुनिया परेशान तन्हा इंसान गलिया सुनसान न जानू न जान हर तरफ जय हनुमान. एका गल्लीमध्ये 10 मारुती जय बजरंग बली. पर्यायच नाही. आता प्रत्येक गावामध्ये 30 वर्षाच्या पुढचे टेम्पू भर नवरदेव सापडतील. टेम्पू भर हलकं लावून. भाऊ मला परवाच्या दिवशी एक माणूस भेटला. एक नवरदेव 42 वर्षाचा नवरदेव. मला म्हणले बाबा म्हटलं काय नाही. म्हणे कार्यक्रम सुरू झाले. म्हटलं मग पाहा ना म्हणे आपलं कुठे जुळतं का. म्हटलं काय वय तुझं. म्हणे 42. म्हटलं 8 वर्षाकरता कशाला बट्टा लावून घेतोय आता. अरे उरले किती भल्या माणसा. पुढच्या 5 वर्षाला डिपॉझिट जपतोय तुझं घ्यायला भानगड. ती म्हणली अहो सांगा ना तुमचा माझ्यात किती जीव. अगं म्हणलं नाही सांगते. ती म्हणली समजा मी मेली. हा म्हणला मी मरूच देणार नाही तुला. ती म्हणली समजा मेली. म्हणलं का मरूच देणार नाही. अहो म्हणले समजा मेली. हा म्हणला एक तर तुला मरू देणार नाही आणि जर तू मेली मी पागल होऊन जाईल वेडा होऊन जाईल बावडट होऊन जाईल डोक्याचे केस वाढून घेईल मधून भांग पाडेल उभ्या गल्लीतून फिरेल ते रे नाम. तिला इतकं बरं वाटलं. म्हणले बाई 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 किती जीव लावतात. मी मेल्यानंतर तुम्ही पागल होऊन जाल बावडट होऊन जाल वेडे होऊन जाल. याचा अर्थ तुम्ही दुसरं लग्न नाही ना करणार. हा म्हणला वेड्या माणसाचा काय भरोसा. संसार असा आहे त्याला तुम्ही चिटकून बसलेत. आमच्याकडे जर दोघं नवरा बायकोचं भांडण झालं तर 8-8 दिवस एकामेकाच तोंड पाहते नाही. त्याला वाटतं तिने बोलावं तिला वाटतं त्याने बोलावं. दोघांनी फॉर्म भरून ठेवला कोणीच माघार घेईना. याला 8 वाजता खायची सवय 11 वाजली तरी बाई वाढून देईना. तिला वाटलं एवढं तर म्हणेल वाढून दे. यानं पोरासने मूर्ख बावडू तुला अक्कल तुला डोकं अरे म्हटलं भूक लागली वाढ. पोराला सांगितलं बाईनं 2 ताटं वाढून आणले. बापल्याकडनं दोघं जेवायला बसली. याची चपाती संपली पण तिने चपाती नाही वाढली. तिला वाटलं एवढं तर म्हणेल चपाती वाढ. हा पोऱ्या डोळे फुटले आणले झाले खासडे फुटकाय तू बावडट आहे. बायकोण चपाती आणली नवऱ्याला गपची वाढली. पोऱ्याला वाढताना म्हणले घे खा लागले काढी. आपल्याकरता कोणी नाही गेले सगळे मासनात. कोणाला बोलते होती आणि किती दिवस बोलत नाही ते 8 दिवस. 9व्या दिवशी नुसती नजरला नजर भिडले. तैसा हा संसार. नाथ महाराज म्हणतात पाहता पाहता. महाराज म्हणतात संसारात सुख नाही. याने सांगितलं महाराज मी ऐकलं 2 लोक सुखी आहे. सुखरूप पैसा तुझ्या कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातू माझ्या पांडुरंगा सारी खातू माझ्या पांडुरंगा सारी खातू सारी खातू खरू पैसा तुझ्या कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी माझ्या पांडुरंगा सारी खाजो. एक भगवान सुखी हरी तैसे हरीचे दास. सुखवसे हेची ठाई बहुपाई संतांच्या म्हणून केला वास नाही नाशतय ठाई. एक परमात्मा सुखी आणि एक संत सुखी आहे. महाराज
सुखाची अभिलाषा आणि सुख प्राप्त व्हाव्यासाठी तुमच्या चरणांचा आश्रय घेतला, अभिलाषा बाळगून आलो महाराज, मला सुखी व्हायचे. महाराज म्हणले, बघ, ज्या संसारात तू जन्माला आला त्याचं मूळच दुःख रूप आहे, त्याच्यामुळे तू सुखी होण्याची अपेक्षा ठेवू नको. दुःख बांधवडी आहे हा, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोणी. किंवा तुकोबराय म्हणतात, निंबाच्या झाडात साखरेचे आडे. कडुनिंबाचं झाड आहे, त्याला साखरेचं पाणी घातलं म्हणून गोड फळ येत नाही. ज्याचं मूळ दुःख रूपी त्याला सुखाचे फळ येत नाही. ज्या संसारात तू जन्माला आला त्या संसारामध्ये सुख मिळत नाही. पण जर तुला संसारात राहून सुखी व्हावं असं वाटत असेल, त्याच्यावरती एकच इलाज आहे, अभंगाच्या पहिल्या. आलिया संसारा उठावे गकरा, 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 आलिया संसारा उठावे गकरा. शरण जाऊ तारा पांडुरंगा, शरण जाऊ तारा पांडुरंगा, शरण जाऊ तारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. शरण जाऊ तारा पांडुरंगा, शरण जाऊ तारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. तुम्हा सगळ्यांना देवाने आवाजाची देणगी दिली. मला देवाने भसाड्या आवाज देऊन ठेवला. अब किसी को क्या मिला ये तो मुकद्दर की बात है ना. तकदीर बनाने वाले तूने कुछ कम न की, किसी को क्या मिला ये तो मुकद्दर की बात है. मेरी आवाज ही मेरी पहचान है. काही लोकांचा आवाज, आम्ही तेव्हा बसलो महाराजांना, आम्ही तेव्हा बंडोबांचा विषय निघला होता. काही लोकांचा आवाज महाराष्ट्रभर, काहींचा गावापुरता, काहींचा तालुक्यापुरता, काहींचा जिल्ह्यापुरता. एक आवाज जगभर आहे. नुसता आवाज ऐकला की अंगावर काटा येतो. मित्रों, मेरे प्यारे भाई और बहनों, असं वाटतं आता काय येतं आणि काय नाही नवीन. घाबरतात लोक, आता भीती वाटायला नाही. आलिया संसारा उठावे करा, शरण जा उदारा पांडुरंगा. एक तर तू संसारात जन्माला यायलाच नको होता, मग आला. आता एक कर, उठा. त्याचं वर्णन नामदेवराय करता. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावी चरणी ठेवा माता चुक वेता जन्माच्या. धनदारा पुत्र जनबंधू सोयरपेशन सर्व मित्या दारुण शरण रिघा देवासी. शरण रिघा, शरण जा उदारा, एकच अर्थ आहे दोघांचे. वेग करा. मग काही लोक म्हणतील महाराज वेग करायची काय गरज आहे, पाहू पुढच्या वर्षी. तुम्ही कधी म्हटलं पुढच्या वर्षी कीर्तन ऐकू? क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है.
ठुकर आएगी मौत महबूबा अपने साथ लेकर जाएगी. कोण दिवस येईल कैसा नाही द्याचा भरोसा. घडी घडी काढ. 10:05 झाले. 10:10 मी कीर्तन करेलच याची गॅरंटी नाही, पण तुमचं कीर्तन पुरं करेल. वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. प्रश्न असा निर्माण होतो, तुमचा देव शरणांगत वत्सल आहे का? उदार तू हरी ऐसे कीर्ती चराचरी, तुझा ऐसा कोणी न देखवे उदार अभयदान शूर पांडुरंग. देव किती उदार आहे हो. रामायण भागवत महाभारत 3 ग्रंथांमध्ये पुराव्यासहित किती उदार देव. चला महाभारतात ज्याने भर सभेत तोंडावरती 100 शिव्या दिल्या, देवानं त्याला त्याच घडीला मुक्त केलं. कोण? शिशुपाल. चला श्रीमद भागवतात भगवान शुकदेव वर्णन करतात. राजा अहोबक्यम स्तनकालकुटम गिधांस्यापादप्य सद्विल्ले बेंगतीन धातृंचतिन्या कम्मादयालम शरणम ब्रजेम. अहोबक्यम स्तनकालकुटम, जी स्त्री स्तनात वीज भरून त्याला मारायला आली, त्याने आपल्या माईला जी गती दिली तीच गती त्या बाईला दिली. कोण? इतका उदार आहे कोणी? चला रामायणामध्ये एक प्रसंग असा आहे, तो बजरंग बली आले लंका दहन करून निघून गेले. लंकेची राख रांगोळी झाली, रावणाने तातडीची बैठक बोलवली आतडी गोळा करून. सभासदो अकेला बंद राखे सारे लंका की राख करके चला गया, उस वक्त तुम लोग कहां थे? सगळे सांगायला लगे की आम्ही आमच्या कामात होतो. विभीषण भैया आप इन लोगों की बातों में मत आएगा, ये आपको बहका रहा है, इनके बहकाव में आके आप कुछ उल्टा सीधा ना कर जाए जिसका नतीजा सारे दैत्य कुल को भुगतना पड़े. तो तू बता विभीषण मैं क्या करूं? मानोगे भैया मेरी बात? जरूर मानूंगा. तो भैया जानकी को लौटा दो तपस्वी राम के पास. विभीषण मेरा भाई हो कि मेरी शत्रु की बात करता है, लानत तुझे भाई पर कर तेरा. इसके पहले मैं चंद्रास्त्र से तेरी गर्दन दलचलक कर दूं. चला जा उस तपस्वी राम के पास, वह दर दर की ठोकर खा रहा है, तू भी उसके पास चला जा. 2 दिन भूखा मरेगा, अपने आप सारी अकड़ निकल आएगी. बाद में मुझे आकर कहेगा भैया रावण मुझसे गलती हुई, मुझे माफ कर दो. भूखा मरेगा विभीषण. रावणाने जेव्हा विभीषणाला धमकी दिली की रामाकडे गेला की तू उपवास मरशील, तेव्हा विभीषणाने त्याला उत्तर दिलं, हाँ 1000 लोग भूखे सो जाते मरने जाते, एक दिन भूखा सोऊंगा तो मरने जाऊंगा. समझता क्या रावण सुबह से कराओ जानकी को लौटा दे, देख सुबह का बुलावा शाम को लौटा है, उसे भूला नहीं कहते. क्यों समझा रहा हूं मैं तुम्हें? रावणाने विभीषण हुसकावला. विभीषण कुठे गेला? नाना पाटेकरकडे. रावणाने विभीषण हुसकावला. विभीषण आई कड़े गेले. माँ बड़ा भाई तो बाप के समान होता, मैंने उसे बहुत समझा मगर उसने मुझे कुत्ते की तरह पटक पटक मारा. तू बता मैं क्या करूं? कहा. याचा अर्थ असा आहे, पूर्वी जर दैत्यांचे सख्या भावांचे दोघांचे भांडणं झाले तर सल्ला कोणाचा घेत होते? आईचा. आता जर दोघी सख्या भावांचे भांडणं झाले तर सल्ला कोणाचा घेतात? काय इमानदार लोक. तुम्ही मान्य करता हेच तुमचं मोठेपण आहे आणि सत्य आहे ते. तुमचा अधिकार लय मोठा आहे बहिणी हो. तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. एक तुमची नजर इतकी पवित्र आहे, एका माऊलीची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले होते. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले. एका माऊलीची रागानं नजर पडली, सोन्याचं गाव जडून खाक झालं. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही. आणि एका बाबतीत तुम्हाला अजिबात तोड नाही. एका घराचे 2 दारं कसे होतील फक्त तुम्हालाच माहिती आहे. हा घर फोडायचा डिप्लोमा कुठे गेला तुम्ही? तुम्ही असं कधी ऐकलं का? दोघी सख्खे भाऊ भांडले वेगळे निघले. जे भाऊ 25 वर्ष एका ठिकाणी राहतात, खातात पितात उठतात बसतात बोलतात चालतात, असं नेमकं काय होतं? लग्न झाल्याबरोबर 25 दिवसात वेगळे निघतात. त्याचं सगळं श्रेय शेवटी जर मला आठवलं तर मी नक्की बोलेल तुमच्यावरती. फक्त माझ्या डोक्यात राहिलं पाहिजे. विठ्ठल विभीषण भगवंताकडे गेले. शरण जा उदारा पांडुरंग. सध्या लोक देवच मानायला तयार नाही. नास्तिक कहता मैं भगवान को मानता नहीं, लेकिन भगवान कहते बेटा तू मुझे मान न मान लेकिन मैं तुझे मानता हूं क्योंकि तू मेरी बनाई हुई दुनिया में रहता है. नास्तिक म्हणतो मी देव मानत नाही, पण देव म्हणतो मी तुला मानतो कारण तू मी बनवलेल्या जगात राहतो. म्हणजे देवाला आपली गरज आहे तोपर्यंत देव आपल्याला ठेवतो. ज्या दिवशी देवाला आपली गरज राहणार नाही त्या दिवशी देव आपल्या दरवाजावर गर्दी जमा केल्याशिवाय राहणार नाही. एवढं जरी कळालं तरी भरपूर झालं. देवच नाहीत म्हणतात लोक. तामिळनाडूचा मुख्यमंत्री मागे म्हणायचा राम जन्माचे कुठलेच पुरावे नाहीत म्हणे. आपण सगळे शेतकरी वर्गातले लोक आहोत.
शेतकरी शेतात जाताना जर रस्त्यात मंगूस आडावा गेला तर शेतकरी मुंगसाला सांगतो, मंगूस मामा तोंड दाखव, तुला रामाची शपथ आहे. त्या मुंगसाला जर रामाची शपथ घातली तो मुंगूस जागेवर थांबतो, ज्याने शपथ टाकली त्याला तोंड डावतो. म्हणजे मुंगसाला राम कळाला पण या रानबोख्यांना राम कळाला नाही. देवच नाही म्हणता. एक सांगू का, या धर्माला बाहेरच्या धर्मापासून अजिबात धोका नाही. या धर्माला बाहेरच्या धर्मापासून अजिबात धोका नाही. या धर्माला याच धर्मातल्या आधर्मी लोकांपासून धोका आहे. हमें तो अपनों ने लूटा, आप गैरों की बात करते, हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. आम्हाला आमचेच सगळ्यात जास्त घातक. आता आलं बजेटमध्ये. विठ्ठल विठ्ठल. मला तुमच्याकडून पटपट उत्तर पाहिजे. सांगा, ज्ञानोबरायांच्या झोडीत दगड टाकणारे कोण? आपलेच. तुकोबरायांचा गाथा बुडवणारे कोण? आपलेच. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणारे स्वराज्याला कोण? खंडोजी खोपडा, बाजी घोरपडे, सूर्याजी पिसाळ या औलाद कोणाची? आपलीच. संभाजी महाराजांना तळकोकणात पकडून देणारे कोण? आपलेच. राम मंदिराला विरोध करणारे कोण? आपलेच. आणि गावातला सप्ताह बंद पाळणारे कोण? ते का बाहेरचे येतात का? ते पुण्याचं काम आपलेच लोक करतात, बाहेरच्यांची गरज नाही हो. आम्हाला आमच्यापासूनच सगळ्यात जास्त त्रास आहे. मग का हो तुकोबर आहे, तुम्ही सांगता शरण जा उदारा पांडुरंगा. जो जन्माला तो मरणार आहे, ज्याचं 12 झालं त्याचं 13 होणार आहे. जो खाटीवर जन्माला तो ताटीवर जाणार आहे. ज्याच्या जन्माला बँड बाजा वाजला त्याच्या मरणाला बोंबल बाजा वाजणार आहे. पण मरण ऐसा भला की जग रोवे. आपल्याकरता जग रडलं पाहिजे. जग जाऊ द्या जिल्हा, जिल्हा जाऊ द्या तालुका, तालुका जाऊ द्या गाव, गाव जाऊ द्या गल्ली. मी तर असे भाग्यवान पाहिले त्यांना घरातले सुद्धा बोंबलले नाही. पखालीचा ह्याला कहाँ गए मालूम नहीं, क्या लाया कुछ नहीं. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, वरना जिना भी क्या उसी का नाम है. दूसरों के जख्मों पे तो कव्वे भी पेट भरते. इतकं चांगलं जगा. तयाचा हारिक ज्ञानोबराय म्हणता, म्हणून जाणते नितवची जियावे, जवाप कीर्ती अंग न पवे, आणि सांग पाके निघावे थोनिया. कमी जगा, शॉर्टबट स्वीट, चांगलं जगा. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. हात कामाने का मरणाची सारा, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुझा भरणे का मरणाची सारा, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून उरावे, तरच जगण्याला अर्थ आहे हो. रस्त्यानं चालताना असे चाला की लोकांनी रामराम घातला पाहिजे. बसताना अशा जागेवर बसावं की लोकांनी आपल्या जवळ येऊन बसलं पाहिजे. आणि मरताना असं मरावं ज्याला कळालं त्याच्या डोळ्यात खळकन पाणी आलं पाहिजे, तरच जगण्याला अर्थ आहे. दिवसभर असे कामं करा की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. आणि रात्री असे कामं करा की दिवसात तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे, तरच जगण्याला अर्थ आहे ना. तो जगून काय फायदा आहे मला सांगा ना. महाराज म्हणतात तेवढ्यासाठी बाबा शरण जा उदारा पांडुरंगा. याने सांगितलं महाराज देवदेव करायची काय गरज हो. माझ्याकडे गंज संपत्ती आहे, माझं शरीर निरोगी आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझं शरीर चांगलं आहे. मला लोक ज्याच्यासाठी देवाचं भजन पूजन भक्ती करतात त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे ॲक्च्युली अगोदरच अवेलेबल आहेत, उपलब्ध आहे. मला देवदेव करायची गरज काय. महाराज म्हणले वेड्या, ज्या देहावर ज्या धनावर तुला गर्व अभिमान अहंकार ताठा आहे तो देह तुझा नाही, ते धन तुझं नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे, 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 देह
देह हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे. देह काळाचा आहे, धन कुबेराचं आहे. कुबेर रावणाचा सख्खा सावत्र भाऊ. लंका कुबेराची होती. रावणाची आई वेगळी, कुबेराची आई वेगळी, दोघांचा बाप एक. कुबेराच्या आईचं नाव इडविडा, रामायणात उल्लेख येतो. आई रावणाच्या आईचं नाव केकसीन, दोघांचा बाप विश्रवस्त्रशी. सावत्र भाऊ होते. हा रावण तिथे गेला, त्याच्या 2 थोबाडीत हाणल्या आणि त्याची लंका हिसकावून घेतली. तो पुन्हा विचारायला गेला आणि आपल्या लंकेचं काय झालं. बडी तो कानपिडी. लंका कुबेराची होती. कुबेर हा देवांचा धनाध्यक्ष आहे, संपत्तीचा मालक कुबेर आहे. म्हणून लक्ष्मी कुबेर पूजन, लक्ष्मीला आपण लक्ष्मीपूजन दिवशी दिवाळीला करत असतो. मायबापा हो, पैसा कमवाच. ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला बायको सुद्धा किंमत देत नाही. ज्या झाडावर फळं नाही त्या झाडावर पक्षी सुद्धा बसत नाहीत. पैसा कमवाच, जोडून या धन उत्तम व्यवहार. उदासा विचारे वेचकारी, उदासा विचारे वेचकारी, उदासा विचारे वेचकारी, उदासा विचारे वेचकारी, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, उदासा विचारे वेचकारी, उदासा विचारे वेचकारी. धन भरपूर कमवा. महाराज म्हणता नका त्याजू रांडा पोरे बांधा सोप्या माळ्या करे. पण चांगल्या कामामध्ये धन. एवढं मोठं भगवत कार्य, इतका मोठा कार्यक्रम हा 23 वर्षापासून आहे. महत् सायासानं प्रयासानं ग्रामस्थांनी हा टिकवून ठेवलेला आहे. यासाठी चांगल्या कामामध्ये धन समर्पित झालं पाहिजे. उदास विचारे वेच करे. आणि आपण किती पैसा कमवला तरी आपल्याकडून रावणा इतका पैसा कदापि शक्य नाही, कोणालाच नाही. सप्तकोटी घरे जे ते शुद्ध कांचनाच. ज्या तुकोबरायांनी सोने रुपया मा मृत्यू के समान म्हटलं, त्या तुकोबरायांना रावणाच्या संपत्तीचं वर्णन करण्याचा मोह आवरता आला नाही. सप्तकोटी घरे जे ते शुद्ध कांचनाची. काशाचे, तांब्याचे, दगडाचे, विटेबंदी, चिरेबंदी जाऊ द्या, 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती. 80,000 बायका होत्या रावणाला. 80,000 अंगावर काटे झाले पा. 80,000 बायका वागवणं गंमत आहे गाव. एक काहींना तर तेही मुश्किल आहे सध्या. एक मला सांगा, ज्याला 80,000 बायका, त्याला बेडरूम, बाथरूम, किचन वटी, आरसे, कंगवे, फपुड्याचे डबे किती लागत असतील. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू होते रावणाचे. पवनदेव झाडू मारायचे, वरून पाणी भरायचे, अग्नी कापड धुवायचे, गणपती गाडो चारायचे, खंडोबा दाढी करायचे, ब्रह्मदेव पंचांग सांगायचे, 6वी पाय दाबायची, नवग्रहाच्या पायऱ्या होत्या आणि शनीच्या पाठीवर पाय ठेवून रावण सिंहासनावर बसायचा. असा होता रावण. आपण कोणत्या बजेटला बसतो? आपलं 2 BHK 1 BHK 3 BHKचं बजेट बसतं का याच्यात? कुठेच नाही माय बापा. अपार्टमेंट सिस्टीम बी बसत नाही याच्यात कुठेच. एवढी मोठी संपत्ती, पण सांगा ते कवडी गेली नाही. ही त्याच्यातलं सगळ्यात मोठं मर्म आहे माय बापू. सतन धनकी कोण बढाई, सतन धनकी कोण बढाई. हाड जले जैसे लकड़े की मोली, बाल जले जैसे घास की पोली, घने मुलायम काले बाल. गवताच्या गंजी सारखे पेटतात. कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. कल जो तन के चलते थे अपने शान शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनके तुरबत पर. आदमा हो या आला हो सबको लौट जाना है, मुफसिलो तवंगर का कब्र ही ठिकाना है. याद रख सिकंदर के हौसले तो आले थे, जब गया था दुनिया से तो दोनों हाथ खाली थे. धन कुबेराचं आहे, देह काळाचा आहे. घडी घडी काळ पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका. देह जाणार त्याची काळोबा. जसं उंदरावरती मांजर टपलेली, तसं या देहावर काळ टपलेला आहे. घरात
POP केलेला होता आणि त्या POPच्या मधून उंदीर जात होता. उंदराचे 2 गात सटकले, उंदीर खाली येऊन पडला. खाली टेबल होता, टेबलवरती मग्गा होता आणि मग्ग्यात बिना पाण्याची अर्धी होती. उंदीर त्याच्यात पडला आणि फुल चार्जिंग झाला. बताओ बिल्ली काय, ते नाका तोंडात गेले ते फुल टाईट झालं. त्याने काठ पकडले आणि टाचा उंच केल्या. समोरच मांजर बसली होती. मांजर श्लोक म्हणत होती, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. याने मांजरला पाहिलं, हा म्हणला बिल्ली बिल्ली मेरी बीवी. ती म्हणली, बाई ग याचा का व्हॅलेंटाईन डे आज आला. व्हॅलेंटाईन डे, मदर डे, वुमन डे, रोज डे, साडी डे, चॉकलेट डे, बस पुढचं काही सांगत नाही आता. अजूनही पुढे 3-4 आहेत पण बोगस आहेत. या देशात हे डे साजरे करायची गरज नाही. भारतात जागतिक प्रेम दिवस 14 फेब्रुवारी साजरा करायची गरज नाही, कारण प्रेम करणं आम्ही जगाला शिकवलं. जीते हो देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है. जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. इतने पावन हैं लोग जहाँ मैं नित नित शीश झुकाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ. एका जनार्दनी प्रेम अति गोड, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही. लव इज द बेस्ट फ्लॉवर ऑफ द लाईफ गार्डन. प्रेम हे जीवनरूपी बगीच्यातलं अत्यंत सुंदर फुल आहे, पण ते देव, देश किंवा धर्मासाठीच पाहिजे. प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीत उगवून सुद्धा आकाशापर्यंत पोचलेलं. जगातला सगळ्यात पवित्र शब्द होता प्रेम. सध्या जगातला सगळ्यात कलंकित शब्द झालाय प्रेम. प्रेमाला दर्जा राहिला नाही, प्रेमाला क्वालिटी राहिली नाही, प्रेमाला मानमर्यादा राहिली नाही, प्रेमातली निष्पापता राहिली नाही, निष्कंटकता राहिली नाही, निष्कामता, कोणत्याच गोष्टी त्याच्यात उरल्या नाही. सध्या कार्ट्यांनी प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा करून टाकला, वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे. सध्या दृष्टिकोन असा आहे, वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे, वो एक दिन नहीं आई हम रविवार समझ बैठे. प्रेम जरूर करा. मी तर असं म्हणेल, तुम बहुत खूबसूरत हो काजल भी लगाया करो. तुम बहुत खूबसूरत हो काजल भी लगाया करो. गले में मिर्ची नहीं नींबू भी लटकाया करो. तुम बहुत खूबसूरत हो काजल भी लगाया करो, गले में मिर्ची नहीं नींबू भी लटकाया करो. प्यार करना है तो सादगी पे करो, मरना है तो अपने वतन पे मरो, मगर मेरे अपने माँ बाप और मेरे भारत माँ को बदनाम मत करो, बदनाम मत करो. प्रेम 3च ठिकाणी पाहिजे, देव, देश आणि धर्मावरतीच. कोणी कोणी केलं ऐका, देश देवावरती प्रेम केलं मीराबाईने. लोग कहे मीरा हो गई बावरी, पिता कहे कुल नासिर. देखो मीरा अब तू बच्ची नहीं, जवान होकर चुकी, पैरों में घुंघरू बांधकर भगवान के सामने नाचते. दुनिया वाले तेरे बारे में कितना अनापशना बकते, कितने ताने सुनाई देते, हमें जिन्ना दुश्वर होगा बेटा. बुला दे उस पत्थर की मूरत को. बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे, मुझे दुनिया वालों से क्या काम. विष का प्याला राणाजी ने भेजा, पीबत मीरा पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा बिहारीवरती केलं, भगवान कृष्णावरती केलं. प्रेम देशावरती शहीद आजम भगत सिंगांनी केलं. 6 वर्षाचे असताना लालाजी गेलेत. ऐन तारुण्याच्या वयात भगत सिंगांनी क्रांतिकारकांमध्ये सामील होऊन देशकार्य केलं. केंद्रीय असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला. सोबत होते बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंग. पकडले गेले, सरेंडर केलं. यांनी आत्मसमर्पण केलं की ब्रिटिशांनी खटला भरला. फाशीची शिक्षा झाली. तारीख होती 23 मार्च 1931. आणि फाशीच्या अगोदर 3 दिवस भगत सिंगांची आई भेटायला आली.
हातापायात बेड्या आहेत, तरुण मुलगा फासावर जाणारे हातापायात बेड्या आहेत. जेलच्या मध्ये भगतसिंग आई आली, आईनं पाहिलं आणि डोळ्याला धारा लागल्या. भगतसिंगानं पाहिलं की माँ क्यों रोती हो माँ, शहीदों की माताएं रोया नहीं कहती, इसके पहले कि मैं टूट जाऊं आंखों से आंसू पोंछ दे माँ, क्यों रोती हो कि तेरा बेटा भरी जवानी में जब फांसी के फंदे पे झूलने जा रहा है. भगत की माँ ने कहा बेटे हर एक नौजवान का एक सपना होता है, एक अरमान होता है, तेरा भी तो कोई अरमान होगा. भगत सिंह ने कहा माँ जिंदगी में मेरा एक ही बचपन से लेके एक ही सपना था और एक ही अरमान था. हमारे नौजवान भाइयों का अरमान होता है कितने अरमान जागे जागे तेरे वास्ते, लेकिन मेरा वैसा कोई अरमान नहीं है. दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है, बस इतना अरमान है. एक बार इस राह में मरना 100 जन्मों के समान है, 100 जन्मों के समान है. जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, खेले अपनी जान पे. जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पे, मिट गई अपनी आन. मां मेरा जिंदगी में एक ही सपना था कि दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है, बस इतना अरमान. यह राह तुझे किसने दिखाई थी भगत? तो भगत सिंह कहते हैं जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, खेले अपनी जान. वह झांसी की रानी जिस चोले की आन बान शान के लिए मर मिटे. मेरा तो ये क्या अरमान है मां, मैंने मेरे मां से, अगर तू मेरी जन्म देनारी मां है मां तो ये धरती भी मेरी मां है. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी एकदा संसदेमध्ये बोलले होते हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर इसका मस्तिष्क है, कन्याकुमारी इसके पग पखारते, बंगाल और आसाम इसकी भुजाएं हैं. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं. बंकिमचंद्र म्हटले होते वंदे मातरम ही आमची आई है. मां मैंने मेरे मां से एक वादा किया था. क्यों रोती हूं मां? मैं फांसी पे जा रहा हूं, इस बात के लिए दुख हो रहा तुझे? बोले ना भगत ना. तो क्यों रोती हो? मेरा बेटा भरी जवानी में फांसी के फंदे पे झूलने जा रहा, मुझे इस बात का दुख नहीं है. तो किस बात का दुख है मां? भगत के मां ने कहा बेटे दुख सिर्फ इस बात का है कि वाहे गुरु भगवान ने मुझे तेरे जैसे और 4-5 बेटे क्यों नहीं दिए. अगर दिए होते तो मैं वो भी भारत मां पे कुर्बान कर देते. रामायणात भगवान रामरायांचे शब्द आहे अपि स्वर्णमय लंकानमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरियसे. मायाने मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. प्रेम करावं देशावरती, प्रेम करावं देवावरती, प्रेम करावं शंभू राजांसारखं धर्मावरती. रात्री मी पुरंदरला होतो भाऊ. शंभूराजांचं जन्मस्थान पुरंदरच्या पायथा गराडे नावाचं गाव. रात्री आम्ही सासवड पासून ते जवळ आहे. महाराजांच्या जन्मभूमीत होतो. पुरंदरवरती महाराजांचा जन्म झाला. शंभूराजांसारखं प्रेम या धर्मावरती कोणी केलं नाही. अनेक वीर झाले पण धर्मवीर एकच झाला आणि तोय माझा शंभूराजा. त्याच्यानंतर वीर नाही झाला. माझा कोण होते हो शंभूराजे? 2 वर्षाचे असताना आई गेली सईबाई. 14 मे 1657चा जन्म शंभूराजांचा आणि 59 मध्ये अफजल खान आला तेव्हा सईबाई गेल्या. 2 वर्षाचे होते शंभूराजे. माई गेली तेव्हा 2 वर्षाचे होते. 2 वर्षाचे असताना पोरके झाले. 5 वर्षांचे असताना मनसबदार झाले. 9 वर्षाचे असताना बापाच्या मागे घोड्यावरती बसून 1250 किलोमीटर अंतर लाल महाल ते लाल किल्ला महाराजांच्या सोबत शंभूराजे सोबत होते. 14 वर्षाचे असताना शंभूराजे 14 भाषा शिकलेत. 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजांना, फक्त 32 वर्षामध्ये हा माणूस 120 लढाया लढला. त्याच्यातली एकही लढाई हारले नाही याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. शेवटी त्यांना आमिष दाखवल्या गेलं. शंभूराजांना पकडलं संगमेश्वराला तळ कोकणात. हातापायाला कांजण्या बांधलेल्या आहेत. तुळापूर आळंदी पासून जवळ आणलं. औरंगजेबाने विचारलं संभाजी कौन कौन सरदार तुझे मिला हुआ है, तुम्हारा खजाना कहाँ है? और मेरी बात मान ले. पत्थर पूजा करने वाला धर्म छोड़ तेरा,
शंभूराजाने सांगितलं, औरंगजेब मी सिंहाची वाघाची औलाद आहे. सत्य करतान, पदा करतान, जीवा करतान, पैशा करता अजिबात तडजोड होणार नाही. कुत्र्याच्या समोर तुकडा टाकावून कुत्र्याने शेपूट हलवावं, वाडा वाघडाची औलाद नाही महाराष्ट्रातले. तत्वांशी अजिबात तडजोड नाही आमची. जीव गेला तरी 72. तोडापुरी कैद झाला वीर धर्म भास्कर, खरा झुंजार संभाजी छावा शिवाजीचा, संभाजी छावा शिवाजीचा, संभाजी छावा शिवाजीचा, संभाजी छावा शिवाजीचा. तोडापुरी कैद झाला वीर धर्म भास्कर, खरा झुंजार संभाजी छावा शिवाजीचा, संभाजी छावा शिवाजीचा, संभाजी छावा शिवाजीचा. शिपाई भगव्या झेंड्याचा रजी, शिपाई भगव्या झेंड्याचा रजी. शिपाई भगव्या झेंड्याचा रजी, शिपाई भगव्या झेंड्याचा रजी. तोडापुरी कैद झाला वीर धर्म भास्कर, खरा झुंजार संभाजी छावा शिवाजीचा. महाराजांचे उपकार आहेत आपल्यावर. धर्मासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली. प्रेम करावं धर्मावरती, देशावरती, देवावरती. नासकाय कुचकाय सडकाय शरीर जाणार आहे मायबाप. म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. मग का महाराज देह काळाचं धन कुबेराचं, मग देणारा कोण, नेणारा कोण. तिसरे देता देव, देता देव विता, नेता नेव वेता, तेथे याची सत्ता काय. देणाराही तोच आहे, नेणाराही तोच आहे. मला सांगा, रावणाला लंका कोणी दिली हो. रावण भक्त कोणाचा, रावण भक्त कोणाचा होता, महादेवाचा. मग रावणाला लंका कोणी दिली, महादेवाने. आणि रावणाची लंका पेटवली कोणी, बजरंगबलीने. बजरंगबली कोण होते, महादेवाचा. लंका दिली कोणी, महादेव. पेटवली कोणी. म्हणजे ज्याला देता येत त्याला नेता येतं की नाही. देव आपल्याला संपत्ती देतो, सप्त्याला वर्गणी देत नाही का, दणका दिल्याशिवाय राहत नाही. देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. तुमच्या माझ्या हाती काहीच नाही, फक्त लेकरांवरती संस्कार घाला. जिजाबाईनं पोटात राजा बनवला, सध्या पेटीत राजे जन्माला येत आहे. गर्गसंहिता, पद्मपुराण, स्कंदपुराण, ब्रह्मविवर्त पुराण, रामविजय, हरिविजय, काशीखंड हे ग्रंथ ऐकवले तेव्हा कुठे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जन्माला घातले गेले. लोक सांगतात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं आता या भानगडीत पडूच नका. आता तुमचा तानाजी, यसाजी, बाळाजी, चिमणाजी, आवजी आता कोणी उरले नाहीत. नकाही हो आता. लोक गाड्यांवरती काय लिहितील त्याचा भरोसाच नाही. एकानं मागे लिहिलं होतं, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. मी ड्रायव्हरला म्हटलं गाडीवर टेकर म्हणे. का म्हटलं मला त्याच्या पाया पडायचे. त्याला म्हटलं असं का टाकलं. म्हणलं आपल्या प्रत्येक गाडीवर एक स्लोगन असतो म्हणे महाराज. पहिल्या गाडीवर काय होतं म्हणे, इतिहास मत पुछो. म्हटलं तुझ्या घराण्याचा काय इतिहास आहे म्हणे. 2 एकर विकलं होतं आणि 3 पायाची रिक्षा घेतली होती. तिचे हप्ते थकले होते, ओढून नेली होती. बायकोचं मंगळसूत्र मोडलं, ते हप्ते भरले, उरलेल्या पैशात मागे नाव टाकलं, इतिहास मत पुछो. राजे पुन्हा जन्माला या. शिवाजी महाराज तर आजही जन्माला यायला तयारी, पण जिजाबाईच सापडत नाही. तुम्ही जिजाबाई वा, शिवाजी महाराज आज जन्माला येतील. घरात आई उरली कुठे. आईचं मॉडिफिकेशन झालं मम्मी. जगातला सगळ्यात गोड शब्द होता आई. स्वामी तिन्ही जगातला सगळ्यात गोड शब्द होता आई. हे कोण आणलं काय ठाऊक. माय मरून मावशी जगो. कोणाचा फॉर्म्युला आहे काही समजलं नाही अजून. माय मरून मावशी जगो, नेमका फायदा कोणाचा हो. जो तो त्याच्या सोयीने विचार करतो. आईसारखं दैवत जगाच्या पाठीवरती नाही माय बापू. तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. पण सध्या आईची जागा घेतली मम्मीनं. तिचं झालं मॉडिफिकेशन. आधुनिकतेच्या नावाखाली, मॉडर्नतेच्या नावाखाली, करिअरच्या नावाखाली माय लेकराला अंगावरचं दूध पाजत नाही, थैलीतलं दूध पाजते. थैलीतलं पाश्चराईज झालेलं दूध. आजच मला वाटतं सोशल मीडियावरती एक बातमी फिरते. WHO असा अहवाल आहे, थैलीतलं दूध पिल्यानंतर भारतात काही वर्षानंतर लाखो लोकांना कॅन्सर होणार आहे. आजच बातमी मला वाटते, आजच सोशल मीडियावरती बातमी फिरते. थैलीतलं पाश्चराईज झालेलं दूध प्लॅस्टिक मधलं अजून थोड्या दिवसात माय त्या थैलीतलं पाश्चराईज झालेलं दूध बाटलीत टाकून पोराच्या तोंडाला लावते. त्याला वाटतं हीच माझी आई आहे. पोरगा आई समजून त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं, इतकं प्रेम करतं, इतकं प्रेम करतं की शेवटपर्यंत बाटली सोडतच नाही.
लहानपणी लेकराला तुम्ही मांडीवर तोंडाला लावली दुधाची बाटली, पोरगं शाळेत गेलं त्याच्या दप्तरात दिली पाण्याची बाटली, ते गेलं हायस्कूलला त्याने तोंडाला लावली कोल्ड्रिंकची बाटली, ते गेलं कॉलेजला त्याने घेतली बिअरची बाटली, नोकरीला लागला मग रमची बाटली, रमच्या बाटलीने तिजोरी आटली, वरतून लावली देशीची बाटली, देशीची बाटली हाऊस नाही भेटली, मग वरतून लावली गावठीची बाटली, गावठीच्या बाटलीने आतडी फाटली, डॉक्टरने लावली सलाईनची बाटली, सलाईनच्या बाटलीने शुद्धीवर आला नाही, वरतून लावली रक्ताची बाटली, रक्ताच्या बाटलीने गुण लागला नाही, शेवटी मेला, त्याच्या मड्यावर अत्तरची बाटली. म्हणजे दुधाच्या बाटलीचा प्रवास अत्तरच्या बाटलीपर्यंत गेला. चटक कोणी लावली? तुम्ही. घरात आईचं संस्कार राहिले नाही, शाळेमध्ये ठिकाणा राहिला नाही. ज्याला मराठी येते शाळेत त्याला हिंदी येत नाही, ज्याला हिंदी येत त्याला इंग्रजी येत नाही, ज्याला इंग्रजी येत त्याला मॅथ कळत नाही, ज्याला मॅथ कळत त्याला सायकोलॉजी कळत नाही, ज्याला सायकोलॉजी कळत त्याला इकॉनॉमी कळत नाही, आणि ज्याला काहीच कळत नाही तो शाळा काढल्याशिवाय राहत नाही. आणि हे लेकरं शाळेत शिकती नाही. एक पोरगं 3 वर्ष नापास झालं. मास्तर म्हणे नालाय का, एका वर्गावर इतकं प्रेम करायचं का? एका वर्गात 3 वर्ष नापास झाला. मूर्खा, तुझ्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. पोरगं म्हणले शांत बसा गुरुजी, ज्ञानेश्वरी लिहिली होती म्हणे. अरे म्हणले खरंच तुझ्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली होती? पोरगं म्हणलं बस करा, माझ्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली होती. तुमच्या वयात तर ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेतली होती, तुम्ही अजून आहेच. काय कराल तुम्ही या लेकरांना? यांना इलाज आहे का दुसरा काही? लेकरांवरती संस्कार घालणं फार महत्वाचं आहे. मायबाप लोकांनी देवाच्या पोऱ्याला दारू पाजली, भगवान कृष्णाच्या पोऱ्याला दारू पाजली. दारू देवाच्या पोऱ्याला. साम नावाचा पोरगा होता, जामवंतीपासून झालेला, नवसानं झालं होतं ते, आणि विचित्र होतं. नवसान झालेले विचित्रच असतं. तुमच्यापैकी नाही कोणी. साम हा नवसान झालाय महादेवाच्या. याच्यामुळेच यदुवंशात सत्यानाश झाला. लोकांनी देवाच्या पोऱ्याला दारू पाजली, तुमच्या पोऱ्याला पाजणार नाही का? घे रे 31 डिसेंबर आहे, काय होतं मार. संस्कार गरजेचे मायबापा हो. लेकरांवरती संस्कार असू द्या, लेकरांना संस्कार द्या. जिजाबाईंनी छत्रपतींना संस्कार दिलेत. 2 छत्रपती घडवले. जिच्या हाती दोरी ती जगाते उद्धारी. या महाराष्ट्रात 100 वर्षाच्या कालखंडात 3 स्त्रिया झाल्या. 16व्या शतकात राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब, 17व्या शतकामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आणि 18व्या शतकामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. शासन आता सांगताय बेटी बचाव बेटी पढाव. पोरीने किती कर्तृत्व करून ठेवलेलं आहे. गार्गी, मैत्री, कात्यायनी हे नावं पुराणातले वेदांतातले. प्रकांड पंडित होते या स्त्रिया. मुलींनी कर्तृत्वाने देश गाजवला. बुंदेलखंडो के हर बोलो से हमने सुनी कहानी थी, खूब लडी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी. लता मंगेशकर, पीटी उषा, झुलन गोस्वामी, अंजू जैन, मेरी कॉम, सायना नेहवाल, किती नावं सांगू तुम्हाला, दीपिका कुमारी. एक क्षेत्र असं नाही की मुलींनी मागे ठेवलं नाही. गावाच्या सरपंच पदापासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत मुलींनी कर्तृत्व दाखवलं. कलियुगाची ऐकावी थोरी, कंडक्टर झाल्या पोरी. एक क्षेत्र नाही मागी. फौजमध्ये मुली, आता फायटर प्लेन उडायला मुली जाणार आहेत. ट्रेनिंग चालू झाली बेळगावला. शासन सांगतं बेटी बचाव बेटी पढाव. अरे आम्हाला कुठे वाटतं पोरी माराव्यात? त्यांना जन्माला घालावं, त्यांना सगळे संगोपन द्यावे. कोणत्या मायबापांना वाटतं पोरगी गर्भात मारावी? तरी त्या ठिकाणी गर्भपात केला जातं का? शासनाला म्हणावं आम्ही मुलगी जन्माला घालू, तिचं संगोपन करू, तिला जीव लावू, तिला मुलाचाच दर्जा देऊ. फक्त तुम्ही आम्हाला एक गॅरंटी द्या, आम्ही जर पोरगी जन्माला घालावा असं तुम्हाला वाटत असेल, आम्ही मुलगी जन्माला जरूर घालू. फक्त एक करा, एक कायदा आणा, विधानसभेत आणा, संसदेत आणा, एक कायदा पारित करा, एक कायदा त्या ठिकाणी तुम्ही पास करा. आणि तो कायदा असा आहे, मुलगी जन्माला आली, 18 वर्षे झाली, बापान तिचे सगळे लाड पुरवले, तिचे सगळे सुख सुविधा तिला सगळ्या पुरवल्या, पोरगी सज्ञान झाली, 18 वर्षे झाली, आणि ती पोरगी बापाच्या विरोधात घरातून पळून जाऊन तिने रजिस्टर लग्न केलं, तर शासनाला म्हणावं जोपर्यंत तिच्या रजिस्टर लग्नाच्या फॉर्म वरती तिच्या मायबापाच्या संमतीच्या सह्या होत नाही तोपर्यंत तुम्ही तिचं लग्न मान्य करू नका. आम्ही आजही पोरी जन्माला घालायला वारे तुमचा कायदा. मुलीचे लाड करायचे, संगोपन करायचं, खर्च करायचा, तिला जीव लावायचा, तळाताच्या फळाप्रमाणे संगोपन करायचं. आणि ती जर बापाच्या विरोधात निघून गेली तर मायबापाला तिला विचारायचा सुद्धा त्या ठिकाणी धर्म ठेवला नाही. अजून माझं कायदा का आडवा असतो म्हणतात. मी मुलीचा बाप आहे, मलाही भीती वाटते आता की आपण गावगाव फिरतो, वातावरण इतकं दूषित झालेलं आहे. बहिणी हो, तुम्हाला सगळ्यात जास्त जीव तुमचा बाप लावतो, तुमचा सगळ्यात जास्त जीव तुमच्या बापाचा असतो. मुलगी जन्माला आली की सगळ्यांचे चेहरे पडतात. आजीचा चेहरा तर फाटेल 5च्या नोट सारखा होऊन जातो.
जन्म देणारी माय रडते, काकू रडते, आत्या रडते, सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात, सगळ्यांच्या सुतकी वातावरण असतं. ती पोरगी जेव्हा मोठी होती तिला जेव्हा कळतं की मी जन्माला आलो, माझ्या घरातलं वातावरण काय होतं ती सांगते. पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया था. महाराज जेव्हा जन्माला आली 9 महिने 9 दिवस पोटामध्ये दगडासारखं ओझं वगवणारी माझी माय रडली हो. माझ्या आजीचा चेहरा पडला, काकू आत्या रडल्या. पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया था. सुतकी वातावरण घरात होतं, कोणी कोणाशी बोलत नव्हतं, सगळे नाराज होते, सगळे दुःखी होते, सगळ्यांचे चेहरे पडले होते. फक्त एकच माणूस खुश होता महाराज. पापा तेरे खुश थे मुझे माने बताया था. फक्त माझा बाप खुश होता. तो गावात पेढे वाटत होता, जिलेबी वाटत होता, लोकांना सांगत होता लक्ष्मीच्या पावलानं माझी पोरगी माझ्या घरी आहे. इतका जीव तुमच्या बापानं तुमच्यावरती केलेला आहे. तुमच्या लग्नामध्ये सगळे लोक पोट भरून जेवता, फक्त एकच माणूस उपवाशी राहतो, तोय तुमचा बाप. जेव्हा तुम्ही त्या बापाच्या विरोधात घरातून पळून जातात ना, तो बाप त्याच दिवशी मरतो. त्याच्या अपेक्षा असतात, आकांक्षा असतात तुमच्याकडून. आम्ही एवढे स्वार्थी कधीपासून झालो? हे लेकरांना सांगा, हे लेकरांना समजवा. लेकरू मोठं झालं की मित्रत्वाच्या भावनेनं त्याच्यासोबत चर्चा करा. ही काळाची गरज आहे. कारण या 10 वर्षामध्ये एक रोग आलेला आहे पळून जाण्याचा. कोरोना तरी बरा की त्याच्यावरती निदान लस तरी आली, याच्यावरती कोणतीच वॅक्सिन नाही. बरं त्याला क्वालिटी राहिली नाही, दर्जाही राहिली नाही. MSc झाली पोरगी आमच्या गल्लीतून निघून गेली दिवाळीच्या आधी. कोणासोबत गेली सांगू? मंडपाचे बांबू लावणारा. अरे थोडीफार लाज तर वाटू द्या ना, थोडीफार तर वाटत असेल ना. काही अपेक्षा नाही. हे बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही माळ नाही घातली तरी चालेल, मंदिरात नाही गेले तरी चालते, कीर्तन नाही ऐकले तरी चालते. फक्त एकच करा, आपला बाप आयुष्यभर गावातून ताट मानेनं वागलेला आहे, बस तुमच्यामुळे त्याची मान खाली झुकू देऊ नका. बाकी काही नाही केलं तरी चालेल. आणि ज्या अवलादीमुळे मायबापांची मान खाली जात असेल ना, असली अवलाद 5वीच्या दिवशी झोक्यात मेली तरी हरकत नाही हो. काय वागवायची अवलाद? मुलगा असो का मुलगी, तुम्हाला वाटत असेल वंशाचा दिवा, तो कधी भडका धरीन त्याचा भरोसा नाही. असे बरेच दिवे आहेत की यांनी जिवंतपणे मायबापांना दिवे दाखवले. लेकरांना संस्काराची गरज आहे, तर हा देश, तर ही संस्कृती, तर हा धर्म या ठिकाणी टिकेल. मायबापो, तुमच्या माझ्या हाती काहीच नाही. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. विठोबा जय जय विठोबा, विठोबा विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई. नलिकावर दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर आदिशक्ती मुक्ताबाई की. जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पवनपुत्र हनुमान की. आलिया संसार उठा विकारा शरीर पांडव दे काळे धन कुबेराचे मनुष्याचे काय देतात त्याचा काय निमित्त धन गेला तर गेला. दे काळे धन कुबेराचे मनुष्याचे काय आहे. ठळक बातम्या संपल्या, वेळही संपली आपली. 10 मिनिटं घेऊ का तुमचे? 10 मिनिटं घेऊ, त्याचे पैसे वेगळे लागतील. विठ्ठल विठ्ठल. महाराजांचं एक प्रमाण आहे, सुखे तो घरा. परमात्मा नक्की घरी, फक्त एकच करा, मायबापांची सेवा करा.